झुकाया है मेरे साई मेरे सर पर, तेरे ही रहमतों का साया है। मुसीबत में आजमाया है मैंने हर उस रिश्ते को, लेकिन संकट में मेरा साई नाम ही काम आया है। ओम साईराम. दिवस अगदी आपण पाहू शकाल की बदलला गेलाय आज, विशेष करून गुरुवारचा दिवस. एसबी स्पोर्ट्स कामन आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट नित्य साई गणेशपुरी. पहिलं षटक हाताळण्याकरिता अशोक जाधव या गोलंदाजाला पण पाहताय, तर दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या दिशेने संतोष आणि तदनंतर विकास. स्ट्राइक एंडला संतोष आहे, नॉन स्ट्राइक एंडला विकासाला पण पाहताय. अशोक जाधव परिपक्वते आणि लंबी रेस का घोडा, तोच अशोकला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर. चांगल्या पद्धतीचे अगदी हा चेंडू जो राईज झाला अतिरिक्त बाउन्स जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. परिपक्वता हा जो शब्द आहे ना, तो अशोक जाधव करिता फुलून दिसतो, कारण की 40+ आहेत आणि आतापर्यंत ती जिद्द आणि चिकाटी खेळाच्या माध्यमानं या खेळाडूला अगदी आपण पाहू शकाल फार मोठ्या प्रमाणात मागणी एक गाव एक फॉर्मॅट आणि ओपन हाफ मध्ये सरबाटचा उपयोग केला जाईल. खोलवर लेन जरूर होती, परंतु पनिशमेंट स्वरूपाने खारिज केला. लॉंग ऑन सीमारेषा पार. विकी काळे पाहतच राहिले. अतिशय चांगला प्रहार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाल्याने चेंडूला केलं जातंय समोरच्या दिशेने सफल. षटकार 6. आणि धावसंख्येला सुरुवात झाली. मध्ये कन्वर्ट जरूर करायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. ध्रुवेश गणेशकर शॉर्ट फाईन लेग मध्ये स्थित होते आणि योग्य त्या पद्धतीचा झेल या वेळात झालाय कन्वर्ट. विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. धाव फलक आहे. पहिला धक्का बसला तर नव्याने बॅटर मनीष या फलंदाजाला पण पाहताय. न्यू बॅटर इन. पुलर लेंथ आहे, सरळ बॅटचा उपयोग केला जातोय. लॉंगर मध्ये विकी काळे स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. संदेश डोंगरे यांना देखील आपण पाहताय लॉंग ऑफ सीमारेषा लगत स्थित आहेत. विकी काल्याला पण पाहताय लॉंगनला अगदी स्थित आहेत. जय शेळके मिड विकेट सीमारेषा लगत त्यांना देखील आपण पाहताय. बॅटची एज यावेळेस ध्रुवेशला हुलकावणी देऊन चेंडू लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार निघून जाईल. मिळतील नशिबाच्या या 4 धावा. चौकार. थोडेसे ओव्हर रन झाले यावेळेस, कुठेतरी मी जजमेंट झालं असावं आणि तदनंतर चेंडू सरळ निघून गेला बॉर्डर लाईन सीमारेषा पार. 4 धावा येत आहेत. 11 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अशोक जाधव. खोलवर लेंथ हाताळली. ब्लेड ऑन. यष्ट्यांना थेट जाऊन चेंडू आदळला. विकेट मिळवली जाईल. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. विकेटचं झालेलं पतन फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. ब्लेड ऑन होत असताना इथून विकेटचं पतन होत आहे. 11 या अंकांवर पाहिले. खोलवर लेंथ हाताळली गेली चांगल्या पद्धतीने ऍक्युरसीने चेंडू आणि तदनंतर बॅटच्या आतली कडा. ब्लेड ऑन झाला आणि तिथून थेट यस्टना जाऊन चेंडू आदळला. विकासचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळेल रोहित या फलंदाजाला पण पाहताय. चांगला परफॉर्मन्स झाला ऍज अ टीम एसबी स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाकडनं. आणि प्रामुख्याने आज रोहितने इम्प्रेस केले, विशेष करून विथ द बॉल आणि विथ द बॅटने देखील. या मॅच मध्ये देखील ते कॉन्सन्ट्रेट कशा पद्धतीने असेल ते देखील पाहण्यासारखी गोष्ट आहे. 11 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. मनीष यावेळेस जो स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंडला रोहित. इथून गोलंदाजी मार्कवर हे सेकंड स्पेल हाताळण्याकरिता अभय या गोलंदाजाला आणलं गेलंय.
गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. खोलवर लेंथ आहे. चांगल्या पद्धतीने स्कोर ऑफ द विकेट खेळला जातोय. रोहिदास आहे डीप मध्ये. डीप कव्हरला चेंडूची हाताळणी केली जाईल आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 12 रन्स ऑन कार्ड 12 या अंकांवर. मागील मॅच मध्ये देखील एक गोष्ट पाहण्यासारखी होती की सुरुवातीमध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु खेळपट्टीवर वेळ जो प्रस्थापित केला आणि डॉमिनेशन दाखवलं. परंतु माइंडसेट काय क्लिअर होता अतुल ठाकरेचा की धावा बनवू शकतात खेळपट्टीवर. स्वतःमध्ये ती धमक असावी. कुठल्याही अगदी क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तर आत्मविश्वास नावाची गुरुकिल्ली ही तुमच्या सोबत फार महत्वाची आहे. रोहितकडे देखील ते पोटेन्शियल आहे. ऑन साईडला खेळलाय. तितकंसं टायमिंग तर जोडू शकले नाही. जय येत आहेत वेगाने पुढे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धावच मिळेल. सिंगलवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 1-3 13 या अंकांवर हे धाव फलक जिथून पाहायला मिळतंय. जितेश भोपी यांना देखील आपण पाहता यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये अभयची ही गोलंदाजी. फ्रंट फुटे राहून चार्ज करण्याचा प्रयत्न जरूर झाला. कुठेतरी इथून हा फटका हवेमध्ये आणि या झेलखाली साई कोंगिल ते चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का गॉन. कशा पद्धतीने फ्रंट फुटवर येऊन खेळण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली आणि कंट्रोल सुटलं. थोडस शरीरापासून हलकासा जो स्विंग होता ना त्यानेच कुठेतरी मिस टायमिंग अगदी झाला आणि शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये पकडले गेले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अक्षय या फलंदाजाला आपण पाहत आहे. चांगला परफॉर्मन्स सीमाई गावदेवी चिंचोटी संघाकडनं आणि विशेष करून वेट करेल की कुठला संघ या फायनल राऊंड मध्ये त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल. 13 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. नव्याने बॅटर अक्षय जाधव आपण पाहत आहे स्ट्राईक एंडला बॅटर. तर गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा अभय सुसज्जित होईल. इनसाइड आउट खेळलाय. दर्जेदार स्ट्रोक जरूर आहे. लॉफ्ट केलं या चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये रोहिदास वेगाने पुढे जातील आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. सिंगल डबलला प्राधान्य हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की या सिच्युएशन मध्ये आणि या सत्रामध्ये कुठेतरी प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची आणि मूल्याची आहे. खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्स मिळालाच नाही आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. क्विकली ॲम ॲक्शन आहे ही अभयाची खासियत आहे. अगदी कदकाठी थोडीशी छोटी जरूर आहे परंतु चांगल्या पोटेन्शियलने गोलंदाजीची क्षमता जी पाहायला मिळते. फॉलो थ्रू पहा किती क्विकली आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिलीज ऑफ डिलिव्हरी क्विकली आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. इथून 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 15 या अंकांवर धावफलक. टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा हा संघ प्रत्युत्तर द्यावं लागेल. रोहितकडे आता ते स्ट्राईक असेल. रोहितने अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील दाखवून दिलं की धावा बनवू शकतात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. म्हणून या मॅच मध्ये देखील रोहितकडे तितकंच लक्ष असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल घेऊया क्विकली ब्रेक आणि वळणार स्लॉग ओव्हरच्या दिशेने. षटक हाताळण्याकरिता इथून जितेश भोपी या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. याच गोष्टीची उल्लेखना मी अगोदर केली होती. रोहितने पहिल्या मॅच मध्ये देखील मॅच फिरवली होती आणि या षटकाची सुरुवात षटकारानं केली जाईल. 6 या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. हे धाव फलक. जितेश भोपीच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रतिहल्ला गती ह्या वेळेस कमी केली. अतिरिक्त बाउन्स जो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कटरचा उपयोग जो व्यवस्थित पद्धतीने इथून केला जातोय जितेश भोपीकडनं. 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिला गेला. हा चेंडू पहा कुठेतरी टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. 21 या अंकांवर धाव फलक. ऑन साईडला खेळलाय.
जय शेळके आहे डीप मध्ये चेंडूची हाताळली ही थोडीशी चुकीच्या पद्धतीने झाली थोडंसं पंबल आणि पंबलचं कारण सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं या दोन धाबा मिळणार आहेत या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 23-23 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय 23 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे उर्वरित अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल 23 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून जितेश भोपी सुसज्जित होईल स्ट्राईक एंडला मिस्टर रोहित फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला परंतु ओळखलं आणि लेंथ पुलर लेंथ हाताळली गेली खोलवर लेंथ व्यवस्थित पद्धतीने जितेश भोपीच्या माध्यमानं आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक अशोक जाधव यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते डॉट बॉल शेवटचे 2 चेंडू तितकेच महत्वाचे असतील गती पुन्हा एकदा कमी केली मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता परंतु सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल व्हेरिएशन देखील आहे नजाकत तीच देखील पाहायला मिळते कटरचा चांगला वापर केला जातोय जेव्हा जेव्हा चेंडूला तुम्ही हवा द्याल काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकती विशेष करून पाहायला मिळतंय 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 23 बॅटच्या आतली कडा धावगड्याचा मानस त्या दिशेने जरूर आहे आणि जिथून एक सिंगल धाव डायरेक्टली हिट तर जरूर लागलाय आणि चेक केलं जाईल रेफर केलं जात आहे आणि तिथे आपण पाहू शकाल की एकच धाबेवर कारण की पंचांनी त्या वेळेस रेफर केला तिथे चेंडू डेट झाला होता धावगड्याचा मानस त्या दिशेने निश्चित स्वरूपाने दर्शवला चला चेक करूयात विजय भोईर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये तिसरे पंच स्वागत 18 चेंडू आणि 24 धावसंख्येचं टार्गेट
मैदानाच्या दिशेने 2 सलामीवीर अशोक जाधव आणि तदनंतर जितेश भोपी. तर गोलंदाजी मार्कवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता मनीष. मॅच जर जिवंत करायची असेल तर कुठेतरी या धावा रोखायच्या आहेत. म्हणून चांगल्या अगदी लाईनवर गोलंदाजी हाताळावी लागेल. बिबिपाडा संघाकडे ती गोलंदाजी आहे, परंतु स्ट्रायकरला अशोक जाधव परिपक्वता या अगदी गोष्टीचा उल्लेख केला. पहिला चेंडू बॅटच्या आतली कडा आणि विकेट किपरचा सहारा. सुरुवात झालंय या धावसंख्येला रोखण्यासाठी. अतिशय वेगवान हा चेंडू आणि जोराने बॅकली फिरली होती जरूर. आणि यस्टॅनच्या मागे काय वर्क राहिला, अतिशय सुरेख पद्धतीचा हा झेल. विकेटचं झालेलं पतन आणि हा पहिला धक्का अशोक जाधवच्या रूपाने गॉन. पाटर आता मैदानाच्या दिशेने विकी काले या फलंदाजाला आपण पाहू शकाल. क्रॉस बॅटने बाकली वेगाने फिरली होती आणि कुठेतरी यस्टनच्या मागे चांगल्या पद्धतीने झेल जो कन्वर्ट झाला. म्हणून 24 धावा जरी असल्या ना तरी देखील अवघड म्हणून चालायचं नाही. धावा परिपूर्ण कराव्याच लागतील. ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. पंच हळूहळू वळतायत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. एक धाव अवांतराच्या रूपाने मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली. एक या अंकाने 1 रन्स ऑन अ कार्ड. चांगली गोलंदाजी मनीष कडनं. जर या षटकाकडे धावा वाचवल्या गेल्यानंतर डेफिनेटली मॅच जिवंत होऊ शकते. आणि हेच प्रयत्न असेल कामन बिबिपाडा या संघाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची स्नेक अँड टेकन. वेगवान गोलंदाजी परिपूर्ण पाहायला मिळते. उत्तर सापडत नाहीयेत. बिकी काले कुठेतरी थोडेसे निष्फळ जरूर ठरले गेले. पहा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खांद्याचा जोर इन स्विंगर होता. कटरचा उपयोग आणि तदनंतर बॅटच्या आतली कडा वरची कडा लागली आणि तदनंतर यष्टीरक्षकाने टिपलेला झेल. फलंदाज होईल बाद. गॉन. विकेट मिळतंय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 2 धक्के बसल्यात. एक या अंकांवर नव्याने बॅटर संदेश डोंगरे. विकी कालेला जरूर धाडलं होतं लवकरात लवकर, परंतु बाद झाले. आणि काय गोलंदाजी होते मनीष कडनं. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज मनीष. अतिशय चांगल्या पद्धतीचे लेन खोलवर हाताळली गेली. ऑन साईडला सरळ बॅटचा उपयोग केला जातोय. क्षेत्ररक्षक येईल डीप वरनं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. 2 या अंकांवर धावफलक जादोरेखित आहे. गोलंदाजांचं तितकंच कौतुक आहे, कारण की या रजनी स्पर्धेमध्ये विथ द बॉलने अगदी त्यांची गोलंदाजी ही तितकीच ताकदीची राहिली. आणि या खेळपट्टीवर विशेष करून आतापर्यंत जर आपण काउंट डाऊन करायचं झालं ना तर बरेचसे गोलंदाज चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आणि चांगल्या वेगाने केले. ज्यामध्ये कालच्या दिवसामध्ये मी विनीतचं नाव घेईन प्रामुख्याने. काय गोलंदाजी राहिली होती, परंतु अगदी पराभूत झाले. तदनंतर अगदी अमीरची गोलंदाजी ती देखील तितकीच ताकदीची होती. बॅकअप दिले जरूर हाताळले, परंतु यावेळेस पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक जाधोरेखित आहे. 3 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजीतून मनीष.
सुसज्जित होईल. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. बाकली फिरते ना फिरते, काय गोलंदाजी अप्रतिम. आता मैदानाच्या सभोवताली देखील आपण पाहताय की कुठेतरी हळूहळू धुकं देखील पसरत चाललंय. कोणी मात्र शेकोट्या पेटवल्यात मैदानाच्या अवतीभवती, त्या कृपया विझवायच्यात. कारण की कालच्या दिवसामध्ये देखील याच पद्धतीचं चित्र जे मात्र प्रामुख्याने पाहायला मिळालं होतं. आम्ही जाणतोय की थंडी आणि हळूवारपणे त्या थंडीचं वातावरण निर्माण झालंय. परंतु जर ते धुकं अवतीभवती अजून पसरलं तर मॅच देखील अपडाऊन करावी लागेल. मग थोडंसं सहकार्य करा. 4 अंकांवर धावगती. काय गोलंदाजी अप्रतिम, भन्नाट आणि सुसाट. नुकताच वंदे भारत ट्रेन अगदी त्याची उद्घोषणा झाली आणि त्याला अनुसरून कुठेतरी ही गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. 4 या अंकांवर धावफलक. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज मनीष सुसज्जित होईल. बीट झाले सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. चहूबाजूने धुकं जरूर पसरले, परंतु कुठेतरी या मॅच मध्ये मनीषची गोलंदाजी ढूंढ रे साजना त्याच पद्धतीची राहिली. हिट द टेक गोलंदाजी, फॉलो थ्रू संपतो चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. ग्रेट गोलंदाजी. 4 अंकांवर धावफलक पाठलाग करायचा आहे 24 धावसंख्येचा. मॅच परिपूर्ण जिवंत झालंय. येणारे 12 चेंडू 20 ची गरज. चार अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर रोहित या गोलंदाजाला आणलं गेलंय. 3 मिनिटांचा वेळ शिल्लक असेल हे षटक हाताळले गेलं हे देखील लक्षात असू द्या. म्हणजे थोडीशी घाई करावी लागेल. आता इथून टीम बीबी पडा कामन या संघाला देखील. स्ट्रायकेटला जितेश भोपे असेल. रोहित गोलंदाजी मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पंच चेक करू इच्छित आहेत की वाईट आहे की नाही. आता आमचे तिसरे पंच पंच देखील रेडी झालेत. आता कुठेतरी घरच्या मार्गासाठी जाण्याकरिता परिपूर्ण जॅकेट परिधान केले. तदनंतर आमचे मनीषजी निजाई ते देखील आपण पाहू शकाल. परिपूर्ण ते देखील रेडी आहेत. चेक केलं जाईल. वाईड लाईन, हाईट या सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जात आहेत. इट्स अ फेअर बॉल. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स बरोबर जवळ जवळ खांद्याच्या आसपास आणि योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी इथून रोहित करणं देखील हाताळली जाते. 4 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सारखी शॉट जरूर खेळायचा आहे. उत्तर आणि प्रत्युत्तर या दोन्ही गोष्टी मिळत नाहीयेत. जितेश भोपी हलकस स्ट्रगल करत असताना म्हणून म्हटलं की या रजनी स्पर्धेमध्ये या 24 धावा गोलंदाजीच्या माध्यमानं बीबीपाडा संघाकडे तो कॉन्फिडन्स जरूर आहे आणि तो पोटेन्शियल प्रामुख्याने पाहायला मिळालाय. या अगोदर देखील मी कौतुक केलं होतं आणि सत्यवान सापणे यांनी देखील ते कौतुक केलं होतं की एका ड्रेस कोटिंग मध्ये आढळणारा संघ जो टीम बीबीपाडा एसबी स्पोर्ट्स कामन जो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल हे वर्क होत असताना विथ द बॉल नाही अतिशय चांगली गोलंदाजी. 5 अंकांवर धावफलक आहे. दिशा दर्शवली जाईल या चेंडूला. चांगलं कनेक्शन तर जरूर बनलंय, परंतु नशिबाची साथ थोडीशी मिळालंय. 2 धाबा निश्चित स्वरूपाने इथून कंप्लीट केल्या जात आहेत. थोडंसं फॉलो केलं होतं चेंडूला आणि दिशा दर्शवली होती. सुपला स्ट्रोक त्या पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलं होतं जरूर, परंतु नशिबाची साथ थोडीशी मिळाली. 2 धाबा येत आहेत. ठीक आहे.
7 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून अगदी शिल्लक असेल या षटकातील. खेचून मारण्याची मानसिकता बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. अशोक जाधव पहिल्या चेंडूवर बाद झाले. विकी काले पहिल्या षटकामध्ये बाद झाले. स्ट्रगल परिपूर्ण आहे. नित्यसाई गणेशपुरी या संघाचा या मॅच मध्ये लवकरात लवकर प्रत्युत्तर द्यावं लागेल, कारण की या मॅच मध्ये आता रिक्वायर रन रेट वाढला गेलाय. 24 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेलेत. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे. स्लॉट मध्ये हा चेंडू दिला आणि संदेश डोंगरे सोडणार नाहीये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मॅच मध्ये जिवंतपणा सोडणारा हा षटकार. 6. गणेशपुरी या संघ पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन आहे. का पाठोपाठ आहे. व्हॉट अ शॉट. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार 6. काय प्रारंभ. प्रतिम रिच फटका महत्वाचा होता आणि बरोबर या फटक्याला बनवलं बागपुटलाच होते. ऑफस्टॉनच्या बाहेर शपल झाले हलकेशा आणि समोरच्या दिशेने चार्ज केलं गेलं आणि काय स्ट्रोक आहे. आमचे कॅमेरामॅन विशेष करून त्या दिशेने साहिल सावंत आणि त्यांची झोप उडवणारा हा षटकार. अप्रतिम प्रहार. या 6च्या मदतीने 2-0 20 रन्स होणे कार्ड. 4 धाब्यांची गरज आहे. 2 मोठे स्ट्रोक आले आणि 2 मोठ्या स्ट्रोकने मॅच मध्ये अगदी 20 अंकांवर धावफलक. 4 धाब्यांची आता गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धाब्यांची गरज. योगेशला पण पाहता या षटकाकडे कितून आणलं गेलंय. जितेश भोपीकडे ती स्ट्राईक आहे. हेच आहे क्रिकेटचं एक परिभाषा. एक खेळाडू कसला दुसऱ्या खेळाडूने प्रतिसाद देणं गरजेची गोष्ट आहे. टाळी कधी एका हाताने वाजत नाही क्रिकेटच्या पटलावर. प्रामुख्याने आपण कित्येक वेळा पाहिले. जितूचा स्ट्रगल झाला परंतु संदेशने तो उचलून धरला आणि 20 अंकांवर धावफलक. आता 4 ची गरज आहे. पाठची छळवारपणे लागली जाईल. काय अजून सुद्धा मॅच मध्ये ट्विस्ट आहे का. टर्न तर पाहायला मिळाला होता इथून जितेश भोपीकडनं. भागे वळाले लगेचच. बॅटच्या आतलीकडे जरूर लागली होती. टॅलेंट तर आहे या खेळाडूकडे. अगदी यंदाच्या सीझन मध्ये 6 चेंडूगडी 6 षटकार मारण्याचा कारनामा तो देखील या फलंदाजाने केलाय. त्यात जितेश भोपीला आपण पाहताय. परंतु हलकस स्ट्रगल आहे. डे फॉर्मॅटचं क्रिकेट ते थोडंसं वेगळं आहे. जरूर टेनिस क्रिकेट सुरू आहे परंतु रजनी स्पर्धेमध्ये कुठेतरी टेक्निक ही फार महत्वाची ठरते. बॅटिंगच्या माध्यमानं 4 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू निर्धाव आणि मॅच मध्ये आता कुठेतरी निधार आणि बॅलन्सिंग पणा. 4 ची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. फ्रंट फुटरून खेळण्याची मानसिकता परिपूर्ण निष्फळ ठरले गेले. आता सॅक्रिफाईस विकेट जाईल का. एक एंडने फेकी थोडीशी उशिराने झाली. जरूर नॉट आउट. प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची आणि मूल्याची आहे. रजनी स्पर्धेमध्ये जणू काही आपण पाहू शकाल की आता धावा शोधतायत नित्यसाई गणेशपुरी हा संघ देखील. बाईचा इशारा कुठेतरी फलंदाजी जी निष्फळ ठरली गेली. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु या मॅच मध्ये अजून सुद्धा तो जिवंतपणा आहे. एखादा डॉट बॉल परिपूर्ण स्ट्रगल.
संदेशकडे ती स्ट्राईक असे. संदेशने या मॅच मध्ये ती जान फुंकले स्ट्राईक एंडला. आगळा वेगळा स्ट्रोक, सुपला स्ट्रोक आणि सुपला थेट जाऊन संपेल का? परंतु चांगलं वर्क झालं. 2 धावांनी स्वरूपाने कंप्लीट. हो, उशीर झाला आणि उशीर होत असताना हा सामना जिंकला टीम नित्यसाई गणेशपुरी या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम कामन बीबीपाडा संघ. आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळला या स्पर्धेमध्ये, परंतु निश्चित स्वरूपाने दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीची अगदी गोलंदाजी झाली अशोक, अभय आणि तदनंतर जितूच्या माध्यमाने चांगली गोलंदाजी, परंतु धावसंख्येचा पाठलाग असं वाटलं की अपुरा राहील. परंतु संदेशने ठोकलेले ते 2 षटकार आणि यावेळेस इम्प्रोवायझेशन स्ट्रोक कामास आला. 8 चेंडूगडी 18 धावा नाबाद आणि मॅच जिंकली नित्यसाई गणेशपुरी या संघाने 8 विकेटने. म्हणजे आजच्या रजनीतील शेवटची अंतिम मॅच जिथे आई गावदेवी चिंचोटी आणि नित्यसाई गणेशपुरी हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. चला, दोन्ही संघाचे कर्णधार